नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय एबीपी माझावर माझा शिक्षण परिषद उच्च शिक्षण विशेष हे सत्र. आपली नुकतीच माझा शिक्षण परिषद पार पडली, ज्याच्यामध्ये आपण प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभाग घेतले होते. आज आपला विषय, आपला फोकस हा उच्च शिक्षण आहे. अतिशय जिव्हाळ्याचा विषय आपला सगळ्यांचा. परीक्षा खोळंबलेल्या आहेत, रिझल्ट खोळंबलेले आहेत. बातमी तर अशी येते की आता रिझल्ट देताना सगळ्या वर्षांच्या मार्क्सची सरासरी देऊन ग्रेड आणि टक्केवारी द्यायची, जीपीए द्यायचा किंवा काय करायचं, परीक्षा कशा घ्यायच्या. आणि मग मुलांच्या मनात येणारा आम्हाला क्लास महत्त्वाचा आहे, मग आमच्यासाठी श्रेणी सुधार, ज्याला क्लास अपग्रेडेशन परीक्षा वेगळी द्यावी लागणार का, एंट्रन्स एक्झामिनेशन्सचं काय, ॲडमिशन्स कधी होणार, आणि एवढं सगळं झाल्यानंतर प्रत्यक्ष शिक्षण कसं होणार. मेडिकल इंजिनिअरिंग सारख्या गोष्टी तुम्हाला ऑनलाईन नाही शिकतायत, तुम्हाला त्यासाठी क्लास अटेंड करावा लागतो. असे असंख्य मुद्दे तुमच्या मनात आहेत आणि त्यासाठी तुम्हाला मंच हवा होता. तो मंच म्हणजे आमचा हा माझा शिक्षण परिषद. आणि त्यामध्ये मी आणि माझी सहकारी भारती आम्ही मान्यवरांशी बोलणार आहोत, संवाद साधणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर आहेत, त्याच्यापैकी माझ्यासोबत आत्ता आहेत, या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत ते म्हणजे डॉक्टर स्नेहलता देशमुख, मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू. त्याशिवाय स्वतः मंत्री साहेब सुद्धा आपल्यासोबत आहेत, जे या विषयावरती, उदय सामंत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री, या विषयावरती बोलतील. त्याचप्रमाणे अनिकेत ओव्हाळ हे अभाविपचे प्रतिनिधी आहेत. माफ करा, नचिकेत ओव्हाळ जे अभाविपचे प्रतिनिधी आहेत ते सुद्धा असतील. या तिघांचंही मान्यवरांचं स्वागत. आपण पहिल्यांदा उदय सामंत यांच्यापासून सुरुवात करूयात. आणि त्याचप्रमाणे मी माझ्यासोबत मोबाईल ठेवलेला आहे, त्यामुळे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर मी आज आपल्या कार्यक्रमाचा प्रोमो शेअर केलेला आहे फेसबुक आणि ट्विटरवर. तुमच्या कमेंट्स, मुद्दे, प्रश्न टाका. मी ते कॉन्स्टंट बघतोय, मी ते मुद्दे विचारण्याचा प्रयत्न सुद्धा करू शकेन. आपण परिषदेला सुरुवात करूयात. पहिल्यांदा उदय सामंत यांच्याकडून. उदय सामंत सर, पहिल्यांदा आत्ताच्या मनात, लोकांच्या मनातला पहिला प्रश्न म्हणजे आमच्या परीक्षांचे रिझल्ट्स आणि ॲडमिशन. यामध्ये एक महत्वाचा निर्णय काही दिवसापूर्वी आपण घेतला, तो म्हणजे अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या ज्या परीक्षा आहेत त्या फक्त आपण शिल्लक ठेवल्या आणि बाकी सगळ्यांना 50-50% ग्रेडवर आपण पुढे जाण्याची संधी दिली. आणि ज्यांची एटीकेटी आहे त्यांनी देखील 120 दिवसामध्ये आपल्या परीक्षा द्याव्यात. युनिव्हर्सिटी अशा परीक्षा घेईल अशा देखील आपण सूचना युनिव्हर्सिटीला दिल्या. आणि ज्यांना ग्रेड मेंटेन करायचे आहे, ज्यांना मार्क आपले अजून पाहिजेत अशी ज्यांना वाटतं, त्यांनी देखील यासाठी परीक्षा घ्यावी अशा पद्धतीच्या देखील युनिव्हर्सिटीला आम्ही सूचना केल्यात आणि तो एक भाग आम्ही क्लिअर केला. आता सगळ्यात मोठा भाग जो आहे तो म्हणजे अंतिम वर्षाच्या ज्या अंतिम परीक्षा आहेत त्या घ्यायच्या की घ्यायच्या नाही, त्याच्यावर जे काही विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे, त्यांच्या पालकांमध्ये संभ्रम आहे, हा संभ्रम दूर करण्यासाठी मला सांगितलं पाहिजे सगळ्या विद्यार्थ्यांना की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी जवळजवळ 2 ते 2.5 तास कुलगुरू महोदयांशी चर्चा केली, आमच्या डिपार्टमेंटच्या सगळ्या लोकांशी चर्चा केली. त्याच्यामध्ये मुख्य सचिव अजय मेहता देखील होते आणि आम्ही निर्णयाप्रत आलेलो आहोत. आता निर्णयाप्रत येत असताना तो विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं महत्वाचा निर्णय असला पाहिजे, परीक्षांच्या दृष्टीनं महत्वाचा निर्णय असला पाहिजे. विद्यार्थ्यांना कुठेही कोविडच्या या संकटामध्ये त्याची बाधा होता कामा नये याची देखील आम्ही प्रिकॉशन घेतली पाहिजे. जे त्यांना यायचं आहे परीक्षांना, म्हणजे कदाचित रत्नागिरीवरनं मुंबईला यायचंय, पुण्यावरनं मुंबईला यायचंय, मुंबईवरनं पुण्याला जायचंय, नाशिकवरनं औरंगाबादला जायचंय, या विद्यार्थ्यांची आपण कशी सोय करू शकणार आहोत याचा देखील सविस्तर चर्चा आज आम्ही केली. आणि सगळ्या बाबतीमध्ये निर्णयाप्रत आम्ही अशा आलो की जो काय आम्ही निर्णय येत्या 2 दिवसामध्ये करणार आहोत तो कुठेही लिगली अडचण त्याला येऊ नये म्हणून आम्ही लिगल ओपिनियन त्याचा घेतोय येत्या 2 दिवसामध्ये. आणि मला असं वाटतं की विद्यार्थ्यांच्या हिताचाच निर्णय मुख्यमंत्री महोदय साहेबांच्या आजच्या बैठकीमध्ये आम्ही फायनल करत आणलेला आहोत. आणि या 2 दिवसामध्ये हा निर्णय नक्की जाहीर होईल आणि तो विद्यार्थ्यांचा नक्की हिताचा असेल आणि भविष्याच्या दृष्टीने हिताचा असेल. सामंतजी, याच्यातला एक मुद्दा सारखा पुढे येतो, ज्याबद्दल विद्यार्थ्यांना क्लॅरिटी अपेक्षित आहे की तुम्ही आमच्या फायनल इयरच्या परीक्षेचे निकाल कधी लावणार आहात. आणि दुसरी गोष्ट, त्या निकालाद्वारे पूर्ण म्हणजे जशी एक पारंपरिक पद्धत असते, निकाल तुमच्या परीक्षांचे पेपर बघितले जातात आणि त्यानुसार तुम्हाला ग्रेड, जीपीए वगैरे गोष्टी मिळतात, की तुम्ही 3 वर्षाचा ॲव्हरेज वगैरे काढून त्याच्या बेसिसवरती आम्हाला रिझल्ट देणार आहात. प्रसन्नजी, याच्यामध्ये मला एक स्पष्ट सांगितलं पाहिजे की विद्यार्थ्यांनी देखील थोडा संयम ठेवणं गरजेचं आहे. बरं, मी जर या खात्याचा मंत्री म्हणून असं सांगतोय की त्यांचं कुठचंही शैक्षणिक नुकसान होणार नाही, त्यांना कोविडच्या संकटाला सामोरं जावं लागणार नाही, अशा पद्धतीचा निर्णय कुठच्याही परिस्थितीमध्ये माझा विभाग घेईल असं ज्यावेळी मी ठामपणानं सांगत असतो त्यावेळी त्यांनी थोडे पेशन्स ठेवले पाहिजेत. कारण मला माहिती आहे त्यांची परिस्थिती. मी देखील विद्यार्थी दशेमधनं गेलेलो आहे. रिझल्टच्या वेळी पालकांची आणि विद्यार्थ्यांची काय परिस्थिती होते मला पूर्ण माहिती आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीची आजच बैठक झालेली आहे. येत्या 2-3 दिवसामध्ये हे सगळे विषय क्लिअर होतील आणि एखादा निर्णय केल्यानंतर त्याची न्यायालयीन बाजू देखील जी काय आहे
ती आम्हाला डिपार्टमेंट म्हणून तपासून बघितली पाहिजे. तेवढ्यापुरतं स्थगित आता ते राहिलेलं आहे. आणि म्हणून मी विद्यार्थ्यांना तुमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना सांगतो की जो निर्णय मुख्यमंत्री महोदयांच्या बैठकीमध्ये आज आम्ही फायनल करत आणलेला आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनीच त्या संदर्भामध्ये पुढाकार घेतलेला होता. तर तो निर्णय जाहीर करत असताना थोडा लिगल बाजू तपासून लवकरात लवकर आम्ही जाहीर करू. पण तो विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानलेलाच असेल आणि विद्यार्थ्यांच्या हिताचा असेल. उदय सामंतजी, खरं तर आज काय निर्णय होतो बैठकीत आणि तुम्ही या कार्यक्रमात तो निर्णय सांगता का याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं होतं. तुम्ही सांगताय की 1-2 दिवस आहेत अजून निर्णय होण्यासाठी. मात्र तुम्ही काही दिवसांपूर्वी UGCला पत्र लिहिलेलं होतं आणि सांगितलं होतं की अंतिम वर्षाच्याही परीक्षा घेण्याची आमची इच्छा नाही. मला सांगा की UGCकडनं तुम्हाला काही उत्तर आलं का? आणि अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्याच नाही तर काय होईल? आता आपण याबद्दल चर्चाही करणार आहोत. पण विद्यापीठांच्या वेगवेगळ्या कुलगुरूंचं याबद्दल काय मत होतं? आपल्याकडे अकृषी 13 विद्यापीठ आहेत. 13 कुलगुरू त्याच्यामध्ये आहेत. 13ही कुलगुरूंचं कधीही 1-2 दिवसामध्ये एकमत होईल किंवा प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत. माझे विचार वेगळे आहेत, अन्य लोकांचे विचार वेगळे आहेत. या विचारातनं विद्यार्थ्यांच्या बाबतीत योग्य निर्णय घेणं ही आमची सगळ्यांची डिपार्टमेंटची जबाबदारी आहे. आणि म्हणून कुठेही घाई न करता, ठीक आहे की मी UGCला पत्र लिहिलं, त्या पत्राच्या बाबतीमध्ये मी अनेक वेळा सांगितलंय की जे पत्र लिहिलंय मी, म्हणजे मी काही गुन्हेगार आहे अशातला भाग नाही. मी माझ्या भावना मंत्री म्हणून UGCकडे मांडलेल्या आहेत. सध्या असलेली कोविडची परिस्थिती, वाढता कोविडचा प्रभाव आणि त्याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग आपण ठेवू शकतो का, हा जर प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये मंत्री म्हणून येत असेल तर तो UGCकडे मांडण्यामध्ये मला कुठं अडचण आहे असं मला वाटत नाही. तो एक लोकशाहीचा भाग आहे. म्हणून मी त्याच्यावर देखील सांगितलं की त्याच्यामुळे जर राज्यपाल महोदय नाराज झालेले असतील तर त्यांच्याशी मी 2दा दूरध्वनीवरनं बोललेलो आहे. मी कोकणातला कार्यकर्ता असल्यामुळे कोकणामध्ये सध्या कोविडच्या या संपूर्ण प्रादुर्भावामध्ये आहे. मी मुंबईला ताबडतोब येऊ शकत नाही. पण मी दूरध्वनीवरनं राज्यपाल महोदयांचा गैरसमज दूर केलेला आहे. आणि आज माझी जी काही भूमिका होती, जी पत्रामध्ये होती, तीच मी मुख्यमंत्री महोदयांकडे मांडलेली आहे. याचा अर्थ ज्या काही शंका व्यक्त केल्या जात आहेत की याच्यामधनं विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे, मी आज तुम्हाला ठामपणानं या खात्याचा मंत्री म्हणून सांगतो, जो निर्णय घेऊ तो विद्यार्थ्यांच्या हिताचाच असेल. आणि भविष्यामध्ये असा निर्णय महाविकास आघाडीचं सरकारच घेऊ शकतं याच्यावर देखील शिक्कामोर्तब होईल. आपल्यासोबत आता अन्य मान्यवर सुद्धा आहेत, त्यांची एकदा पुन्हा आपण ओळख करून घेऊयात आपल्या प्रेक्षकांसाठी. आपल्यासोबत आता उदय सामंत आहेतच, मंत्री महोदय आहेत संबंधित खात्याचे. त्याचप्रमाणे डॉक्टर स्नेहलता देशमुख, माजी कुलगुरू मुंबई विद्यापीठाच्या, त्या राहिलेल्या आहेत. याशिवाय नचिकेत ओवाळ हे मुंबई अध्यक्ष आहेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे. डॉक्टर गजानन एकबोटे आपल्यासोबत असतील, मॉडर्न शिक्षण संस्थेचे प्रमुख आहेत. याशिवाय पुण्याहूनच आपल्यासोबत असतील राहुल कराड, जे MIT वर्ल्ड पीस विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आहेत. मी राहुल कराड यांच्याकडे पुढचा प्रश्न घेऊन जातो, कारण याच्यामधला खासगी विद्यापीठांचा, डीम्ड युनिव्हर्सिटी, खासगी विद्यापीठं, स्वायत्त विद्यापीठं यांचा मोठा रोल असणार आहे. राहुल कराडजी, या क्षणी तुम्ही म्हणजे मी फ्रॅटर्निटी म्हणून म्हणतोय, तुमचं MIT आणि तुमच्यासारख्या अशा विविध कॉलेजेस, विद्यापीठं यांची तुमची पण असोसिएशन असते, एकमेकांशी संपर्क असतो. तुम्ही डील कसं करणार आहात या परिस्थितीशी? मला मुद्दाम थोडी पार्श्वभूमी देणं गरजेचं आहे की मागच्या 2-2.5 महिन्यापासून आपण अतिशय एका टिपिकल फेजमधनं आपण सगळेजण चाललेलो आहोत. आणि सगळ्याच एरियाजमधले जे काही इंडस्ट्री असो, बाकीच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये जे काही ट्रान्सफॉर्मेशनच्या पूर्ण फेजमधनं आपण चाललो आहे. आणि मला असं वाटतं की आत्ताच्या क्षणाला हेल्थ वर्कर्स आणि प्रशासकीय व्यवस्था हीच एक ग्राउंडवर आहे आणि त्यांना आपण देवासारखं बघतोय त्यांच्याकडे, दोघांकडेही. आणि मला तिसरी गोष्ट म्हणजे मला मुद्दाम असं वाटतं की एज्युकेशन हा एक अतिशय महत्त्वाचा असा एक एरिया ज्याच्याकडं आपल्याला पुढच्या वर्षभरामध्ये बघावं लागेल. रादर मागच्या 2-2.5-3 महिन्यातलं ज्या प्रकारचं विद्यार्थ्यांचं एंगेजमेंट म्हणा किंवा त्यांना जी काही अकॅडमिक डिलिव्हरी दिली गेली नाही, काही ठिकाणी ऑनलाईनच्या माध्यमातून आपण काही पॉझिटिव्ह गोष्टींची चर्चा होती आहे की अतिशय क्विकली भारताने त्याच्याकडं अमेरिकेसारख्या देशामध्ये 30-40% ऑलरेडी ऑनलाईन पद्धतीने काम करण्याची परंपरा हायर एज्युकेशनमध्ये आहे. पण आपण ज्या पद्धतीने मागच्या काही दिवसामध्ये स्वतःला ट्रान्सफॉर्म करून घेतला, हा एक चांगला भाग जरी असला तरी मला असं वाटतं की चॅलेंजेस खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. की आपल्याकडं रुरल एरियाज, सेमी अर्बन एरियाज, अर्बन एरियाज, तर प्रत्येकाचे चॅलेंजेस वेगवेगळे आहेत. आणि मी स्वतः प्रायव्हेट विद्यापीठ म्हणून महाराष्ट्रात जी काही 12-14 विद्यापीठं प्रायव्हेट आहेत, तर मला आत्ता माननीय मंत्री महोदयांनी त्यांची भावना इथे व्यक्त केली. तर मला एवढं तिथं सांगावं असं वाटतं. ह्या निमित्ताने मध्येही चर्चा झाली की फायनल इयरच्या एक्झाम्स
व्हायला पाहिजेत किंवा नाही व्हायला पाहिजेत, महाराष्ट्र सरकारकडनंही काही कम्युनिकेशन आलं, UGC कडनंही काही, एज्युकेशन हा कंकरंट सब्जेक्ट असल्यामुळं दोन्ही बॉर्डांकडनं अशा प्रकारचे कम्युनिकेशन्स आम्हाला येत होते आणि त्यातनं आम्ही आमच्या प्रकारे एक प्रायव्हेट विद्यापीठ म्हणून आमच्या अथॉरिटीने आम्ही काम करत होतो. पण परत मधल्या काळामध्ये अनेक प्रकारची कन्फ्युजन्स सगळ्यांच्याच मनामध्ये आहेत आणि हे अतिशय अनप्रेसिडेंटेड अशा प्रोसेसमधनं आपण चालल्यामुळं मला काही शिक्षण खात्यालाही ह्याचा दोष द्यायचा नाही किंवा कुणालाही दोष द्यायचा नाही. पण मला असं मुद्दाम वाटतं की माझी भूमिका इथं मांडताना की फायनल इयरच्या एक्झामच्या बाबतीमध्ये मुद्दाम असं वाटतं की एक्झाम ह्या व्हायला पाहिजेत, असा माझा इथं ह्या बाबतीत माझी भूमिका. मी मंत्री महोदयांनाही माझी भावना स्वतः फोन करून मी बोललो होतो आणि त्या बाबतीत ते म्हणे सगळ्या बाकीच्याही लोकांशी ते आमच्याशी चर्चा करतायत, त्यांची भावना व्यक्त करतायत. कारण मी म्हणतो पुढच्या 10-20 पुढच्या 15 वर्षानंतर ही मुलं जेव्हा पासआउट होतील तर सगळा समाज ह्यांच्याकडे म्हणेल ही कोविडची बॅच, ती बॅच जी अशाच पद्धतीने पासआउट झाली, पासआउट केली गेली आणि म्हणून त्यांच्याकडे एक मेरिटोरियस विद्यार्थी नाही आहेत अशा प्रकारे समाज पाहू शकतो पुढच्या 10-20 वर्षाच्या काळानंतर. असंही मनामध्ये तर असे वेगवेगळे डायमेन्शन्स आहेत त्याचे. तर त्या भूमिकेतून माझं मत आहे की सेकंड थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांची गोष्ट वेगळी आहे की त्यांना समजा बाकीचा मागच्या 8-9 महिन्याचा सगळा परामर्श घेऊन तुम्ही त्यांना पुढच्या वर्षात घालू शकाल. बरोबर. पण लास्ट इयरच्या मुलांच्या बाबतीमध्ये मात्र एक्झाम व्हायला पाहिजे अशा प्रकारची विनंती मी मंत्री महोदयांना केली आणि त्या बाबतीमध्ये विचारविनिमय सुरू आहे. त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांची भावना UGCलाही मांडली. कारण सरकार म्हणून त्यांना शेवटी आपलं जर जीव वाचला तर बाकी सगळ्या गोष्टी होऊ शकतील. तर त्याच्यातनं मी त्यांना एवढंही म्हणालो किंवा फार मायक्रो मॅनेजमेंट बऱ्याच वेळा असं होतं की कारण ह्या एवढ्या मोठ्या पॅन्डेमिकच्या सिच्युएशनमध्ये सगळ्या जगामध्ये आपण ह्या सगळ्या संकटातनं चाललेलो आहे आता. तर त्याच्यामुळं आता जेव्हा आमच्यासारख्या संस्थांना एक प्रायव्हेट युनिव्हर्सिटी म्हणून सुद्धा तुम्ही जी काही एक अथॉरिटी समजा दिलेली आहे, तर मला असं वाटतं की सरकारच्या सुद्धा लेवलला मला मुद्दाम मीडियाच्या माध्यमातूनही सांगावं असं वाटतं की मायक्रो मॅनेजमेंट फार थोडा अशा काही ठराविक, कारण सामाजिक संस्था, बाकीच्या संस्था गोरगरीब लोकांना खाणंही देत आहेत, बाकीच्याही गोष्टी अनेक चाललेल्या आहेत. सगळी सरकारची मशिनरी त्याच्यामध्ये जरी खूप अग्रेसर असली तरी बाकीचेही असे त्यांच्या लेवलला सायलेंटली लोक काम करतात. तर तशा प्रकारे माझं असं मत आहे की एज्युकेशनच्या बाबतीत सुद्धा UGCची सुद्धा अथॉरिटीज असतील किंवा महाराष्ट्र सरकारच्या सुद्धा अथॉरिटीज असतील. मला मुद्दाम असं वाटतं की जास्त मायक्रो मॅनेजमेंट होऊ नये. जे मत मांडलं अगदी त्याच्याच बद्दल बोलायला 2 ज्या विद्यार्थी संघटना आहेत त्यांचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत. वरुण सरदेसाई जे सचिव आहेत युवा सेनेचे, ते आपल्या सोबत आहेत. वरुणजी, आत्ता बघा मंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलं की 2-1 दिवसात निर्णय होईल, पण सरळ डिव्हाइड दिसतोय. काहींना वाटतं की अंतिम वर्षाच्याही परीक्षा होऊ नये आणि काहींना वाटतं की त्या परीक्षा व्हाव्या, कारण बरीच मुलं अशी असतात की जी फायनल इयरला खूप अभ्यास करतात, त्यांना फायनल इयरचं पर्सेंटेज किंवा तो क्लास महत्त्वाचा असतो. अशा वेळी जर आपण अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्याच नाहीत तर त्यांची जी काय एक्सेल करण्याची इच्छा आहे किंवा तयारी आहे त्याच्यापासून ते वंचित होतील. सर्वप्रथम मी ABP माझाचं खूप खूप अभिनंदन करू इच्छितो. कारण फक्त आजच नाही तर मला वाटतं गेले 2-3 दिवस आपण ही शिक्षण परिषद घेताय आणि शिक्षण व्यवस्थेवर खूप चांगलं कन्स्ट्रक्टिव्ह डिबेट, कन्स्ट्रक्टिव्ह त्याच्यातनं विचार बाहेर येत आहेत. त्याकरता मी आपलं अभिनंदन करू इच्छितो. आपण म्हणाला तसं फायनल इयरच्या विद्यार्थ्यांची भूमिका काय हे जाणून घ्यायचा सर्वप्रथम युवा सेना म्हणून आम्ही, एक विद्यार्थी संघटना म्हणून आम्ही प्रयत्न केला. आज जवळपास 8 लाख विद्यार्थी हे आज या फायनल इयर मध्ये शिकतायत आणि यांच्या समोर आता एक क्वेश्चन मार्क आहे की आमच्या परीक्षा होणार की नाही होणार. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो की 8 लाख विद्यार्थ्यांपैकी किमान 90% म्हणजे जवळपास 7.5 लाख विद्यार्थी यांची ही भावना आहे की जान है तो जहान है. जर आम्ही वाचलो, जर आम्ही आता आमच्या हेल्थला काही झालं नाही तर आमचं आम्ही भविष्य साकारू. आणि त्यामुळे या सगळ्या विद्यार्थ्यांची हीच मागणी आहे की आत्ता तरी फायनल इयरच्या परीक्षा या कॅन्सल केल्या पाहिजेत. आणि त्याकरता जसं उदय सामंत साहेब आपले मंत्री महोदयांनी सांगितलं की त्याच्यावरती फायनल इयरच्या परीक्षा जर आपण रद्द केल्या तर कुणालाही कोविड बॅच किंवा कोरोना बॅच असं मला वाटत नाही की मार्कशीट मध्ये लिहिण्याची गरज आहे. कारण UGCनी जशा फर्स्ट इयर करता आणि सेकंड इयर दिलेल्या आहेत तसंच वरुण, थोडंसं, कारण याच्यात थोडासा घोळ होतोय, त्यामुळे समजण्यासाठी आपण स्पेसिफिक मुद्द्यांमध्ये तुम्ही उत्तर द्या, कारण तोच मुद्दा घेऊन मी पुढे जाणार आहे. 3 वर्षाचा जो कुठला कोर्स असतो, समजा मेडिकल वगैरेचा असेल तो 3 पेक्षा जास्त वर्षांचा असतो किंवा नॉर्मल बॅचलर डिग्री 3 वर्षाची असते. प्रमोट करण्याच्या बाबतीत FE, SE, TE किंवा FY, SY बाबतीत आपण प्रमोट करू शकतो.
माझे 2 प्रश्न आहेत तुम्हाला. सगळ्या वर्षांमध्ये प्रमोट करायचा हा तुमचा मुद्दा आहे का? शेवटच्या परीक्षा कॅन्सल करायचा हा मुद्दा आहे का? 3 वर्षाची सरासरी कडून पास करणं हा तुमचा मुद्दा आहे? नाही, ह्याच्यामध्ये मी तुम्ही विचारलं त्या तिन्ही प्रश्नांची उत्तर देतो. शेवटच्या वर्षाच्या शेवटच्या सेमिस्टरच्या सोडून सगळ्या परीक्षा या आधीच रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे तो मुद्दा तर मला वाटतं त्याचं उत्तर हे आपल्याला मिळालेलं आहे. आता आपल्या समोर जो प्रश्न उरतोय तो म्हणजे फायनल सेमिस्टर. शेवटच्या सेमिस्टरचं नक्की काय होणार, शेवटच्या वर्षात जे विद्यार्थी शिकतायत त्यांचं काय होणार, त्याकरता युवा सेनेची ही भूमिका आहे की त्या परीक्षा या रद्द झाल्या पाहिजेत आणि त्यांना प्रमोट आपण हा शब्द वापरण्यापेक्षा परीक्षा का कॅन्सल होत आहेत, तर हे एक पॅन्डेमिक आहे, हे जगभरात आलेलं संकट आहे. हे काय फक्त मुंबई विद्यापीठ, पुणे विद्यापीठ एवढ्या पुरते मर्यादित नाहीये. त्यामुळे जे कोण म्हणतायत की 10 वर्षांनी लोक नाही, वरून बी स्पेसिफिक, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की शेवटचं वर्ष मेडिकल, शेवटचं वर्ष इंजिनिअरिंग, शेवटचं वर्ष बीएससी, बीए, बीकॉम यांना त्यांच्या आधीच्या 3 किंवा 4 वर्षाच्या अभ्यासक्रमावरच्या परफॉर्मन्सची जी काही सरासरी काढून मग पास करावं असं तुमचं म्हणणं आहे? अगदी बरोबर. Exactly. मार्क्स आणि इंटरनल मार्क्स याच्यात अनुसरून त्यांना पास करावं. आला मुद्दा लक्षात. आपण हा अभाविपकडे घेऊन जाऊया. अखिल भारतीय अभाविपचं मत थोडंसं वेगळं आहे. याच्याबद्दल विचारलं जाऊ. नचिकेत, तुम्ही सांगा की आता त्यांनी सांगितलं की त्यांनी 8 लाख विद्यार्थ्यांना विचारलं, सर्वे केला. तुमचं काय मत आहे? कारण तुमची सुद्धा संघटना विद्यार्थ्यांसाठी काम करणारी संघटना आहे. माफी मागतो, माझं नाव अनिकेत ओहाळ. येस. आता राष्ट्रीय मंत्री म्हणून काम करतो अभाविपचं. खरं तर आपल्या या ABP माझा टीमचं मी खरंच अभिनंदन करतो की गेल्या काही दिवसांपासून आपण जी चर्चा चालवतो या सगळ्या शिक्षणाला घेऊन ती अत्यंत ज्याला म्हणतात की चांगली चर्चा आहे आणि सर्वच मतं याच्यामध्ये येत आहेत. खरं आजची चर्चामध्ये ज्यावेळेस आता मी दोघांची ज्या भूमिका ऐकली, राज्य शासनाची भूमिका आहे आणि आत्ता युवा सेनेचे सरचिटणीस यांची मी भूमिका ऐकली. खरं म्हणजे याच्यामध्ये कुठेतरी ज्याला म्हणता येईल की विद्यार्थ्यांमध्ये एक संभ्रम निर्माण करणारी भूमिका खरं त्यांनी घेतलेली आहे. ज्या पद्धतीने जे म्हणतात की आम्ही 8 लाख विद्यार्थ्यांचं आम्ही आत्तापर्यंत ज्याला म्हणतात की सर्वे केला आहे आणि 90% लोकांचं त्याच्यामध्ये नाही म्हणणं आहे. खरं त्याच्यावरती वेगळी चर्चा होईल की तो सर्वे कसा आहे, काय आहे आणि त्याची वेगळी चर्चा पण होऊ शकते. परंतु या सगळ्या याच्यामध्ये खरंच आत्ता अशा प्रकारच्या चर्चेची आवश्यकता होती का? खरंच ज्यावेळेस 8 मेला आपले माननीय उदयजी सामंत घोषणा करतात की आम्ही प्रथम द्वितीय वर्षाच्या परीक्षा ह्या कॅन्सल करतोय कारण आत्ताची परिस्थिती आहे आणि ABVP असेल किंवा सगळ्याच विद्यार्थी संघटना असतील, सर्व स्तरातल्या लोकांनी त्याला सपोर्ट केला की हो आत्ताची स्थिती ही अशा ज्याला म्हणता येईल परिस्थिती आहे, त्यावरती आपण काहीतरी मार्ग काढला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही त्याला सपोर्ट करतो. परंतु आत्ता जर पाहिलं असेल, ज्यावेळेस सामंत यांनी सांगितलं की आपण 20 जूनला ह्या सगळ्या भूमिकेचं पुन्हा एकदा अवलोकन करू आणि त्यावेळेस जर परिस्थिती आपल्याला वाटली की ही परिस्थिती अत्यंत बिकट असेल त्यास आपण चर्चा करू. परंतु लगेच ज्याला म्हणता येईल की 8 मेला ही घोषणा होते, 9 मेला युवा सेनेचे सगळे UGCला पत्र लिहितात आणि 17 मेला पुन्हा एकदा उदय सामंतजी त्याच्यावरती आपली भूमिका किंवा आता ज्यांनी स्पष्ट केलं की मी माझी वैयक्तिक भूमिका ही UGCला मांडलेली. खरं तर वैयक्तिक भूमिका मांडायला काहीच हरकत याच्यामध्ये नाही किंवा आम्हालाही युवा सेनेचं पत्र देण्यासाठी पण आमचं काहीच म्हणणं नाही, कारण प्रत्येक संघटनेला आपलं मत मांडण्याचा अधिकार याच्यामध्ये आहे. परंतु हे सगळं मांडत असताना राज्य सरकारची भूमिका म्हणजे उदय सामंत ज्यावेळेस स्वतः पत्र देतात याचाच अर्थ ते राज्य शासनाची भूमिका होते आणि ज्यावेळेस विद्यार्थी 8 मेला तयारीला लागतो की आम्हाला परीक्षा द्यायची आहे जुलै. एक मिनिट, मला मान्य आहे तुम्ही काय बोलताय ते, पण मला आधी सगळ्यात आधी कार्यक्रमात ABVPची भूमिका काय आहे ती एक्झॅक्टली. बर या सगळ्याच्यामध्ये पाहिलं असेल तर आमचा शेवटच्या वर्षाचा विद्यार्थ्याला कुठल्याही प्रकारचा शिक्का लागता कामा नये. त्याने जो अभ्यास केलाय त्या अभ्यासाचं त्याला चीज झालं असं त्याला वाटलं पाहिजे. उद्योग सामाजिक क्षेत्रामध्ये त्याला पण एक स्थान त्याला मिळालं पाहिजे आणि त्याच्यावरती कुठल्याही वाकड्या नजरेने न बघता त्याला अभिमानाची डिग्री त्याला मिळाली पाहिजे. अशा या भवितव्य अवलंबून असणारी ही शेवटच्या वर्षाची परीक्षा झाली पाहिजे असं अभाविपचं स्पष्ट मत आहे. स्पष्ट मत आमचं फक्त महाराष्ट्रापुरतं नाहीये तर संबंध देशामध्ये आता वरुण सरदेसाई यांनी जो एक मुद्दा मांडला त्यांचं असं मत होतं की समजा 3 वर्षाचा कोर्स असेल तर 3 वर्षातल्या ज्या परीक्षा होऊन गेल्या आहेत त्याचं ॲग्रिगेट देऊन सरासरी देऊन व्यवस्थित टक्केवारी असलेली मार्कशीट जर विद्यार्थ्यांना मिळणार असेल तर त्याबद्दल ABVPचं मत काय आहे?
मला उत्तर द्यायला आवडेल या विषयावरती, कारण आपल्याकडे जी प्रक्रिया आहे आपल्या सगळ्या एज्युकेशन सिस्टममध्ये, प्रथम द्वितीय वर्षामध्ये ज्यावेळेस विद्यार्थी असतो थोडा तो रिलॅक्स मूडमध्ये असतो, तो त्याच विचार करतो की मी शेवटच्या वर्षात जाऊन अभ्यास चांगला करेल आणि चांगले टक्के काढेल. त्यामुळे प्रथम आणि द्वितीय वर्ष सगळ्यांचं चांगलं जातं का, तर नाही जात. कारण जे आपण ॲव्हरेज स्टुडंट बघतो ते ॲव्हरेजली अभ्यास करतात, त्यांचा पण ते फर्स्ट इयर सेकंड इयर चांगलं जात नाही. त्यामुळे ते फिफ्थ सेमला ज्यावेळेस अभ्यास करतात त्या फिफ्थ सेममध्ये पण ते प्रयत्न करतात की मला चांगले मार्क मिळतील, परंतु फिफ्थ सेममध्ये सुद्धा त्याला कुठेतरी त्या मनात खंत राहते की अरे मला अभ्यास करायचा पण राहून गेला, आणि त्याला परत कमी मार्क मिळतात, आणि तो सिक्स सेमसाठी ज्याला म्हणता येईल तो अगदी तयारीला लागतो की नाही हेच माझं आता अटीतटीचं वर्ष, माझं सेमिस्टर आहे आणि यासाठी मला अभ्यास करायचा आहे, आणि तो फिफ्थ आणि सिक्स सेमिस्टरसाठी अभ्यास करतो. आणि ज्यावेळेस त्याला आपण ॲग्रिगेट काढला ह्या 2 सेमिस्टरचा, त्यावेळेस त्याला एक चांगले टक्के त्याच्यामध्ये मिळतात. खरं तर ह्या सगळ्या दृष्टिकोनाकडे बघितलं तर मला असं वाटतं की युवा सेनेला त्याचं उत्तर मिळू शकेल, कारण फिफ्थ सेममध्ये ज्याने अभ्यास कमी केला असेल त्याला सिक्स सेममध्ये कमी मार्क मिळाले तर त्याचं काय, असा एक प्रश्न आमच्या समोर आहे. इकडे आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत अनिकेत. ब्रेकच्या नंतर काही मुद्दे तुमच्याकडे पण घेऊन यायचे. दरम्यान आपल्यासोबत 2 मान्यवर आहेत, त्यांच्याकडे आपल्याला जायचं, आपल्याला स्नेहलता देशमुख यांच्याकडे सुद्धा जायचं आणि गजाननराव एकबोटे सुद्धा पुण्याहून आहेत, त्यांच्याकडे पण आपण जाऊया. पण छोट्याशा ब्रेक नंतर पाहत रहा माझा शिक्षण परिषद उच्च शिक्षण विशेष एबीपी माझावर. आपण पाहता एबीपी माझावर माझा शिक्षण परिषद उच्च शिक्षण विशेष, आणि आता आपल्याला सोबत अन्य 2 मान्यवर आहेत, त्यांच्याकडे आपल्याला जायचं आहे. आपल्यासोबत आहेत डॉक्टर स्नेहलता देशमुख, मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू. डॉक्टर स्नेहलताजी, या विषयाच्या बाबतीत मधले जे विद्यापीठीय आणि विविध शाखीय प्रश्न उपस्थित होत आहेत, ज्याच्यातल्या अंतिम वर्ष, काही कोर्सेसना ऍडमिशन आणि थेट शेवटच्या वर्षाचं नेमकं करायचं काय, परीक्षा घ्यायच्या, ग्रेस 3 वर्षाचा 4 वर्षाचा काही ॲव्हरेज काढायचं, याच्यातून काय मार्ग तुम्हाला तुमच्या अनुभवातून जाणवतोय? मला असं वाटतं जे उदय सामंतजींनी आता सांगितलं की 2 दिवस आणखीन थांबा, 2 दिवसांनी आम्ही तुम्हाला निर्णय जाहीर करू, कारण सगळ्या गोष्टींचा विचार करून मगच निर्णय घ्यायचा. कुठचाही निर्णय घेतला तरी कधीतरी कोणीतरी ह्याच्या विरुद्ध जाणारच, तेव्हा न्यायालयाचे काय मत काय आहे तेही घ्यायला हरकत नाही आणि त्याच्यानंतर निर्णय जाहीर करणं हे. पण माझं स्वतःचं मत असं आहे की आता परीक्षा घेणं खरोखरच कठीण आहे, कारण मुंबईमध्ये तरी रुग्णसंख्या वाढते आहे आणि ह्या परीक्षा घ्यायच्या म्हणजे ती सोय करायची मुलांची, त्याच्यामुळे ही सोय करणं खरोखरच कठीण आहे आता. म्हणजे जवळजवळ नाहीच करता येणार असंच आहे. 3 तासाचा पेपर जर लिहायचा असला तर 3 तास त्या मुलाला बसून तिथे पेपर लिहायला लागेल. पण ह्याच्यामध्ये थोडा बदल करून जर 1च तासाचा पेपर घेतला, 50% मार्क पहिल्या 3 वर्षाच्या त्याचा परफॉर्मन्स पाहून 50% मार्क ते, आणि आताचा 1 तासाचा पेपर जो त्याला MCQ म्हणतात तशा तऱ्हेचा घेतला तर मला वाटतं हे थोडस उपयुक्त होईल असं माझं मत आहे. परीक्षा घेऊच नाहीये असं नाही, परंतु सामंतांनी ज्या कारणाकरता परीक्षा घेऊ नये असं म्हटलं ते कारण बरोबर आहे. कारण आत्ताची परिस्थिती अशी आहे की आता आपण मेच्या शेवटाला आहोत, जूनमध्ये केव्हाही पाऊस सुरू होईल, आणि मुंबईची आणि पुण्याची परिस्थिती जर पावसातली बघितली तर परीक्षेला जाणंही कठीण जाईल. तेव्हा घरच्या घरून सुद्धा MCQनी परीक्षा घेतली आणि ते मार्क जर 50% धरले तर मला वाटतं ह्याच्यातून मार्ग निघेल असं माझं मत आहे स्वतःचं. देशमुख मॅडम बरोबर आहेत, आपल्याबरोबर गजानन एकबोटे सर सुद्धा आहे. सर, तुमचं या बाबतीत काय मत आहे? अंतिम वर्षाच्या सरसकट परीक्षा घेऊच नये हे बरोबर वाटतंय तुम्हाला? अर्थात आत्ताची परिस्थिती सुद्धा तशी आहे की अजून काही मार्ग यातनं काढता येऊ शकतो? मला असं वाटतं की असं सरसकट अंतिम वर्षाच्या परीक्षा मला असं वाटतं की असं अंतिम वर्षाच्या सरसकट परीक्षा घेऊ नयेत हे धोरण चुकीचं वाटतं. कारण मी प्रोफेसर ऑफ सर्जरी म्हणून BJ मेडिकल कॉलेजमध्ये काम करतो आणि मेडिकलच्या बाबतीत तुम्ही म्हणला की शेवटच्या वर्षाची परीक्षा घ्यायची नाही तर त्या MBBS डिग्रीला मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया मान्यताच देणार नाही आणि त्याचा पूर्वीचा सगळा पुढचा मार्ग खुंटून जाईल. तसंच इंजिनिअरिंग, MBA, फार्मसी
आयुर्वेद होमिओपॅथीलाही प्रॉब्लेम येणार आहे. आणि म्हणून प्रोफेशनल एज्युकेशन जे आहे त्याचा भाग आपल्याला थोडा वेगळा केला पाहिजे. आणि म्हणून त्याच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा त्या आपल्याला सेंट्रल काउन्सिलच्या नियमाप्रमाणे त्या घ्याव्याच लागतील. त्याच्यामध्ये कोणाचंही दुमत असण्याचं कारण नाही. आता राहिलं नॉन प्रोफेशनल जे कोर्सेस आहेत त्याच्या सुद्धा अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्यात अशा मताचं मी आहे. त्याचं कारण असं की सगळं विद्यार्थ्यांचं फ्युचर या परीक्षांवर अवलंबून आहे, भवितव्य परीक्षांवर अवलंबून आहे. या परीक्षा थोड्या उशिरा घेतल्या तरी चालतील. देशमुख मॅडम म्हणाले तसं 100 50 मार्काच्या परीक्षा घेतल्या तरी चालतील. मल्टिपल चॉईस क्वेश्चनच्या आधारे परीक्षा घेतल्या तरी चालतील. आणि एखादा पुणे विद्यापीठाचा विद्यार्थी नाशिकला असेल तर नाशिकला त्याला सेंटर देऊन त्याची परीक्षा तिथं घेतली तरी चालतील. त्यांनी काय पुण्याला येऊन परीक्षा द्यायला पाहिजे असं काही नाही. अशा पद्धतीचे बरेच परम्युटेशन कॉम्बिनेशन वापरून त्या परीक्षा आपल्याला घेता येईल. पण सरळ सकट आपण परीक्षा न देता त्यांना डिग्री दिली तर आयुष्यभर या विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होईल. या शिक्षण क्षेत्रामध्ये 40 वर्ष काढल्यानंतर मी खात्रीने मंत्री महोदयांना सांगू शकतो की थोडं अजून वाट पाहूया. आपण मागं म्हणल्याप्रमाणे 20 जून पर्यंत आपण वाट पाहूया. आणि 20 जून नंतर आपण निर्णय डिक्लेअर करा. इतक्या घाईघाईने करू नका. कारण विद्यार्थ्यांचं भवितव्य आणि मगाशी आपले कोणतरी तरुण कार्यकर्ते म्हणले 8 ते 10 लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, त्यांच्या करिअरचा प्रश्न आहे. आणि म्हणून हा निर्णय थोडा उशिरा जाहीर केला तरी चालेल. अनेक परम्युटेशन कॉम्बिनेशन त्यामध्ये यूज करता येतील. आणि प्रोफेशनल एज्युकेशनच्या बाबतीत अंतिम वर्षाच्या परीक्षा यासाठी स्नेहलता देशमुख सुद्धा माझ्याशी सहमत होतील की मेडिकलच्या परीक्षा आम्हाला घ्याव्याच लागतील MBBSच्या. त्याशिवाय आपल्याला दुसरा पर्यायच नाहीये. आणि म्हणून या पद्धतीचं थोडं सेग्रिगेशन क्लासिफिकेशन करून आपण जर का केलं तर विद्यार्थ्यांच्या हिताचं होईल. विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्नही आपल्याला व्यवस्थितपणे मार्गी लावता येईल. आणि कालच बातमी मिळाली की बऱ्याचशा प्रमाणामध्ये रिकव्हरी रेटही चांगला वाढत चाललेला आहे. मुंबईमध्ये पुण्यामध्ये तर 58% कोरोनाचा रिकव्हरी रेट आहे. मुंबईमध्ये चांगला रेट आहे. बरोबर. मुंबईमध्ये सरकार चांगल्या हे जे सगळे सजेशन्स आहेत ना हे घेऊन आपण आता उदय सामंत सरांकडे जाऊ. उदय सामंतजी, तुम्ही आता ऐकलं तज्ज्ञांचं काय मत आहे ते ऐकलं की त्यांचं मत आहे की परीक्षा छोटी करता येऊ शकते, 50 मार्काचाच पेपर घेता येऊ शकतो, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असू शकतात. आणि अजून मला एक विचार असं वाटतं की जे नॉन रेड झोन्स आहेत जिथे आपण बऱ्याच प्रमाणात गोष्टी सुरू केलेल्या आहेत, दुकानं उघडली आहेत, तिथले जे विद्यापीठं आहेत, मग आता नागपूर अमरावती सारखी विद्यापीठं असतील किंवा नांदेड सारखं विद्यापीठ असेल जिथे मुंबई पुण्यासारखी परिस्थिती नाही, त्यांच्यासाठी वेगळा निर्णय आणि सध्या जे रेड झोन्स आहेत त्यांच्यासाठी वेगळा निर्णय, अशी काही शक्यता नाही आहे का? पण एक पहिलं स्पष्ट सांगितलं पाहिजे की गडचिरोलीला एक निर्णय, चंद्रपूरमध्ये एक निर्णय, अमरावतीमध्ये एक निर्णय, नाशिकमध्ये एक निर्णय, पुण्यामध्ये एक निर्णय आणि मुंबईमध्ये एक निर्णय, असे वेगवेगळे निर्णय करणं हे काय आपल्याला शक्य होणार नाही. जो काय आपल्याला निर्णय करावा लागेल तो महाराष्ट्रासाठी एक करावा लागेल. दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो की जरी मी आता देशमुख मॅडमचं देखील ऐकलं, मी एकबोटे सरांचं देखील ऐकलं, पण ज्या काही प्रॅक्टिकल गोष्टी आहेत त्या देखील समजून घेणं गरजेचं आहे. आज मी तुमच्याशी बोलतोय, मला माहित नाही की 2 दिवसानंतर नक्की काय निर्णय घ्यायचा आहे. जसं देशमुख मॅडमने सांगितलं, मला अनेक लोकांची चर्चा करायची आहे आणि या चर्चेअंती विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही असा डिपार्टमेंट म्हणून आम्हाला निर्णय घ्यायचा. आज मी रत्नागिरीमध्ये आहे. रत्नागिरी 0वर होतं, तसं म्हणजे आज तिथली संख्या 210 झालेली आहे. सिंधुदुर्ग ज्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे तिथे 0वर होतो, आम्ही ग्रीन झोन मध्ये होतो. आज तिथली संख्या 50 झालेली आहे. पुण्याची जर आपण संख्या बघितली तर 7,000 क्रॉस केलेली आहे. मुंबईमध्ये 19,000 ऍक्टिव्ह पेशंट इथे आहेत. आता या सगळ्या याच्यावर हे पेशंट जुलैमध्ये जाऊ शकतात किंवा कोविड जुलैमध्ये जाऊ शकतं, ऑगस्टमध्ये जाऊ शकतं, सप्टेंबरमध्ये जाऊ शकतं ना, हे मी सांगू शकत किंवा असलेले मान्यवर मंडळी सांगू शकतात. आज महत्वाची गोष्ट आहे की अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्यायच्या की नाहीत, त्याच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्यायच्या की नाहीत या संदर्भामध्ये मी आजही ठामपणाने या खात्याचा मंत्री म्हणून सांगतो की ज्या चर्चा आता इथं झालेल्या आहेत या चर्चेतनं विद्यार्थ्यांना मुक्त करणाराच निर्णय होईल. त्यांच्या कुठच्याही करिअरवर परिणाम होणार नाही अशा पद्धतीचा निर्णय होईल. त्यांना भविष्यामध्ये असं वाटणार नाही की कोविडची बॅच आहे अशा पद्धतीचा निर्णय होईल. अनेक वेळा दाखले देत असताना सोलापूर युनिव्हर्सिटीचा एक दाखला दिला जातो की त्यावेळी जे पेपर्स आहे सोलापूर युनिव्हर्सिटीमध्ये होते ते काहीतरी जळले आणि त्याच्यावर ठपका विद्यार्थ्यांवर असा आला की ती जळीत बॅच आहे.
मी असं म्हणेन की त्यावेळेचे राज्यकर्ते कदाचित दुर्लक्षित त्या लोकांनी केलं असेल म्हणून ती बॅच तशी झाली असेल. पण मी अगदी अभिमानानं सांगतो की ज्यांच्या नेतृत्वाखाली आज मी काम करतो त्या उद्धव ठाकरे साहेबांनी 2 तासाची घेतलेली दिसली आम्ही सगळ्यांनी बघितल्यानंतर कुलगुरू महोदयांच्या देखील लक्षात आलं की नुसतं कुटुंब प्रमुख म्हणून नाही, नुसतं मुख्यमंत्री म्हणून नाही, एक पालक म्हणून देखील पालकाची भूमिका काय असली पाहिजे ही भूमिका आज मुख्यमंत्री महोदयांनी कुलगुरूंच्या मिटिंगमध्ये मांडली. आणि म्हणून एबीव्हीपीचे माझे तरुण सहकारी आहेत, त्यांनी माझा 2-4 वेळा नावाचा उल्लेख केला की उदय सामंतनी 8 तारखेला असं का केलं, 17 तारखेला असं का केलं, हे सगळं समजू शकतो. मी देखील युवक चळवळीतला मोठा झालेला कार्यकर्ता आहे, मंत्रिपदापर्यंत पोहोचलेला कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे पक्षाची भूमिका मांडताना प्रत्येकाची भूमिका काय असू शकते मला सगळं माहिती आहे. पण त्यांना देखील माझ्या तरुण सहकाऱ्यांना मला सांगायचं आहे की ते देखील ज्यावेळी निर्णय होईल त्यावेळी असं सांगतील की जो निर्णय झालाय तो एकबोटे सरांच्या मनातला झालाय, देशमुख मॅडमच्या मनातला झालाय, वरुणजींच्या देखील मनातला झालाय आणि माझे तरुण सहकारी जे माझं 3-4 वेळा त्यांनी नाव घेतलं त्यांच्या देखील मनातलं झालाय असं ते स्वतःहून तुमच्या चॅनलला येऊन सांगतील. अशा पद्धतीचा निर्णय आपण घेऊ आणि त्याच्यामध्ये नोकरीसाठी विद्यार्थ्यांना अडचण येणार नाही, व्यवसायासाठी अडचण येणार नाही, कोविड संपल्यानंतर परदेशामध्ये जाऊन जर ऍडमिशन घ्यायची असेल तर अडचण येणार नाही, परदेशातल्या विद्यार्थ्यांना आपल्याकडे जे ऍडमिशन घेतात त्यांना अडचण येणार नाही. अशा पद्धतीचा तसंची निर्णय घेतला जाईल. म्हणून मी मगाशी असं सांगितलं की मी आज निर्णय जाहीर करत नाही याचा अर्थ असा नाही की मला विद्यार्थ्यांना टांगती तलवार ठेवायची आहे. एकबोटे सरांनी सांगितलं की अजून 20 दिवस आपण वाट बघूया. पण शेवटी ज्यावेळी आपण असं म्हणतो की शेतकऱ्यावर अडचण आल्यानंतर आपण शेतकऱ्यांची बाजू घेतो, शेतकऱ्यांचा विचार करतो. आज जो विद्यार्थ्यांमध्ये एक पॅनिकनेस आलेला आहे, जरी कोणी किती सांगू दे, राजकीय उत्तर देऊन काय उपयोगाचं नाही. पण आज विद्यार्थ्यांवर माझा अनुभव सांगतो. मी आज मंत्री म्हणून काम करत असताना माझ्या मतदारसंघात जरी ट्विट केलं तरी विद्यार्थ्यांचे शेकडो मेसेज येतात की मंत्री महोदय आधी परीक्षेचं काहीतरी सांगा आणि मग तुमच्या मतदारसंघामध्ये जाऊन विकास करा. इतक्या पद्धतीनं विद्यार्थी जर त्या अंतिम परीक्षेकडे डोळे लावून बसलेले आहेत तर त्यांचा विचार करणं, त्यांच्या आरोग्याचा विचार करणं हे क्रमप्राप्त आहे. आणि आज मी पुन्हा एकदा स्पष्टपणानं सांगतो, मला विद्यार्थ्यांच्या हेल्थची, आरोग्याची कुठचंही कॉम्प्रोमाइज करायचं नाही. त्याच्यासाठी मला कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल. कारण शेवटी ही भावी पिढी करिअरच्या दृष्टीनं आपण विचार करत असताना त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं देखील मला विचार करणं गरजेचं आहे, जे आमच्यावर संस्कार आहेत. आणि म्हणून राहुलजींना देखील मी सांगतो की राहुलजींची आणि माझी देखील अनेक वेळा चर्चा झालेली आहे. शेवटी निर्णय घेत असताना मी त्यांना देखील सांगितलंय की त्यांच्या ज्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहेत त्यांच्या सगळ्या कुलगुरूंची मी चर्चा करेन, त्यांच्या मनातलं ते काय ते देखील जाणून घेईन. मला निर्णय करत असताना मी खात्याचा मंत्री आहे म्हणून मी निर्णय केला आणि म्हणून मला सगळं कळतं. अशा आविर्भावामध्ये कुठचाही निर्णय घ्यायचा नाही. जे एकबोटे सरांनी सांगितलं, देशमुख मॅडमनी सांगितलं, त्या सगळ्याचा परिपाक म्हणजे आमचा निर्णय असेल तेवढंच मी ठामपणानं सांगू शकतो. उदय सामंतजी, अतिशय आश्वस्त करणारी अशी आपण भूमिका मांडलेली आहे, त्यामुळे अनेकांना दिलासा मिळेल विद्यार्थ्यांना आणि ती चांगलीच गोष्ट आहे. त्यांना एकतर परीक्षेला कसं जायचं हा मुद्दा आहे, त्यानंतर पास होणार की नाही ही सगळी संभ्रम अवस्था तुम्ही काढून टाकता, ही चांगली गोष्ट आहे. काही अडचणी अशा आहेत की ज्यात अगदी फ्रँकली स्पीकिंग त्या महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्याही पलीकडच्या आहेत, विद्यार्थ्यांच्याही पलीकडच्या आहेत. उदाहरणार्थ तुम्ही जे काही प्रोफेशनल कोर्स किंवा नॉन प्रोफेशनल कोर्सेसना ज्या प्रकारे तुम्ही काही निकाल जाहीर करणार आहेत, एकतर तो तुम्हाला काटेकोरपणे परीक्षेवर आधारित करावा लागेल, ते तर आता शक्य नाहीये. मग उरलं कुठला तरी फॉर्म्युला बनवून ते करावं लागेल, हे उघडपणे दिसतंय जे तुम्ही अजून जाहीर नाही केलेला. आता 2 मुद्दे आहेत. भावी कुठल्याही उच्च अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी तिथे मात्र महाराष्ट्राचा फॉर्म्युला हा देशातल्या अन्य इन्स्टिट्यूशन, जगातल्या अन्य इन्स्टिट्यूशन मान्य करतील की नाही याबद्दल संभ्रमावस्था आहे, किंवा ते अवघड आहे काही प्रमाणात. दुसरी गोष्ट, आताच एका मित्राचा आपला मेसेज येतो, कारण आम्हाला भरपूर मेसेजेस येतात या कार्यक्रमाचे. इंजिनिअरिंगच्या बाबतीत 3रं आणि 4थं वर्ष महत्वाचं ठरतं, त्याच्या बेसिसवरती तुम्हाला एमएनसी आणि कंपन्यांकडनं कॉल्स येतात. उद्या एखादी स्क्रुटिनी करायची म्हटली, अखिल भारतीय पातळीवरच्या परीक्षांची स्क्रुटिनी करून विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट ठरवायची म्हटली तर महाराष्ट्राचे विद्यार्थी यात बसणार कुठे? कारण त्यांचं मेरिट हे एका विशिष्ट प्रकारच्या फॉर्म्युलाने ठरवण्यात आलेलं आहे, ना की परीक्षेच्या कठोर परीक्षेच्या निकषांवरती. सामंत साहेब, प्रचंडजी, एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो की जसे आपण बाकीच्या देशांचे किंवा बाकीच्या राज्यांचे दाखले देतो त्या पद्धतीनं अनेक राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या मंत्री महोदयांनी माझ्याशी चर्चा केलेली आहे. बरं, त्यांनी सांगितलं की देशामध्ये पहिलं पाऊल आपण असं टाकलं उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली की विद्यार्थ्यांवरचा जे लोड होता, अभ्यासाचा लोड होता, ठीक आहे अभ्यास हा केलाच पाहिजे, त्यांना एटीकेटीच्या परीक्षा तर द्याव्याच लागतील, त्याच्यात कोण सुटणार नाहीये. पण त्यांच्यावर जे काय बर्डन होतं ते बाजूला करणारं महाराष्ट्र राज्य पहिलं राज्य ठरलं. आज ते सारखे फोन करून आम्हाला सांगतात की तुम्ही कशा पद्धतीनं पुढे जाणार आहात हे जर आम्हाला कळलं तर त्याच धर्तीवर आमचं राज्य देखील पुढे जाऊ शकतो, एवढा विश्वास त्यांनी महाराष्ट्राच्या या संपूर्ण एज्युकेशन सिस्टीमवर दाखवलेला आहे. माझ्यावर मी असं म्हणत नाही,
एज्युकेशन सिस्टीमवर. कारण त्याच्यामध्ये कुलगुरू आहेत, आमचे सचिव आहेत, मुख्य सचिव आहेत, त्या सगळ्यांनी मिळून आम्ही तो निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून जेव्हा इंजिनिअरिंगचा आपण विचार करतो किंवा त्यांच्या परीक्षांचा विचार करतो, त्यांच्या 3rd आणि 4th सेमेस्टरचा विचार करतो, त्यांच्या 3ऱ्या आणि 4थ्या वर्षाचा विचार करतो, त्यावेळी हा विचार करत असताना सगळ्या बाबींचा विचार करूनच जो काय आम्ही निर्णय घ्यायचा तो घेऊ. कारण शेवटी मी देखील इंजिनिअरिंगला होतो, मी देखील या फेजमधनं गेलेलो आहे. विद्यार्थ्यांची परीक्षांच्या वेळी असलेली परिस्थिती, रिझल्टच्या वेळी असलेली परिस्थिती हे देखील मी समजू शकतो. आणि म्हणून पहिल्याच दिवसापासून मी एकच सांगतोय की निदान बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण राजकारण करतो ते करूया, पण निदान विद्यार्थ्यांच्या भावी पिढीमध्ये देखील राजकारण करण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल तर चुकीचं आहे. आपण सगळ्यांनी संघटितपणानं त्या विद्यार्थ्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. आज वरुण सरदेसाई साहेबांनी मांडलेली जी भूमिका आहे ती असं म्हणणार नाही की ती पक्षाची भूमिका आहे, ती विद्यार्थ्यांची भूमिका आहे. विद्यार्थ्यांच्या मनात नक्की काय आहे हे म्हणून तुम्हाला सांगितलं की आज विद्यार्थ्यांचा मानसिक विचार आपण करणार आहोत की नाही. आपण सगळंच म्हणतो की परीक्षा घेतली पाहिजे, शेवटच्या वर्षाची परीक्षा घेतली पाहिजे. मी आज सांगतो की जुलै एंडला जर कोविड निघून गेला तर आपण ऑगस्टमध्ये 100% सगळ्या परीक्षा करू. पण ह्या सगळ्या करत असताना कुठेतरी ह्याचं सगळ्यांनीच विचार केला पाहिजे की नक्की आजची परिस्थिती काय. तसं त्याची मी जर आकडेवारी तुम्हाला कोविडची वाचून दाखवली, आपल्याला देखील माहिती, आपण देखील चॅनलच्या माध्यमातून कायमस्वरूपी दाखवतात. मग अशी परिस्थिती असताना आपण अशा पद्धतीनं मुलांना त्या सेंटरला आणायचं, परीक्षेला सामोरं न्यायचं, 8 लाख विद्यार्थ्यांच्या सोशल डिस्टन्सिंगचा विचार आपण करणार आहोत की नाही. आणि दुसरी गोष्ट आपण ऑनलाईनवर चर्चा करतो. आज मी ज्या ठिकाणी बसलोय तिथं मगाशी तुमच्या बरोबर बोलताना माझी कनेक्टिव्हिटी ब्रेक झाली. म्हणजे मंत्र्याचं गाव जिथे आहे, मंत्री ज्या ठिकाणी बसलेला आहे तिथे ही परिस्थिती आहे, तर त्याच्या अजून आतल्या भागाला काय परिस्थिती आहे हा प्रॅक्टिकल विचार केला पाहिजे. त्याच्यामुळे ऑनलाईन एक्झाम घेतली गेली पाहिजे. मध्ये कोणीतरी पर्याय सांगितला की आपण ओपन बुक परीक्षा ठेवूया. त्याच्यापेक्षा आपण असं म्हणूया ना, ओपन बुक परीक्षा ठेवण्यापेक्षा कॉपी करून पास होणारी परीक्षा. माझं म्हणणं या दिशेला आपण विद्यार्थ्यांना नेतोय का. आणि ओपन एक्झाम घेत असताना, ओपन बुक एक्झाम घेत असताना ती यंत्रणा आपल्याकडे आहे का, ऑनलाईन एक्झाम घेत असताना ती यंत्रणा आपल्याकडे आहे का, या सगळ्या गोष्टीचा विचार आमच्या भूमिकेमध्ये येऊन देखील सगळ्या लोकांनी करणं गरजेचं आहे. तर म्हणून मी सांगितलं की ज्या लोकांनी मला सांगितलं की हे त्याच्यामध्ये इन्क्लूड झालं पाहिजे, तुम्ही निर्णय झाल्यानंतर मला सांगा की या सगळ्याचा परिपाक तो निर्णय आहे. बरं, सामंत साहेब तुम्ही आमच्यासोबत राहा, जाणण्य मान्यवर सुद्धा आपल्यासोबत आहेत. एक इथे छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकच्या नंतर उदय सामंतांनी काही पॉइंटर्स आपल्याला दिलेले जे घेऊन आपल्याला पुढे जायचंय. त्यात आपण हे विसरायला नको की आपण फायनल इयर बद्दल तर बोलतो आहोतच, पण त्याशिवाय ज्यांना प्रमोट करून वेगळ्या कक्षांमध्ये टाकण्यात आलेले, क्लासेसना प्रमोट करण्यात आलेले आहेत, त्यांचे अभ्यासक्रम कसे होणार आहेत. ते प्रोफेशनल कोर्सेस असतील किंवा नॉन प्रोफेशनल कोर्सेस असतील, ते अभ्यासक्रम होणार आहेत कसे. मेडिकलच्या विद्यार्थ्यांना, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना कॉलेजेस आणि तिकडे क्लासेस तर अटेंड करावेच लागतात, कारण तो अभ्यासक्रमाचं स्वरूपच तसं आहे. याही बाबतीत आपण बोलणार आहोत. याशिवाय एक प्रचंड दुर्लक्षित असा विभाग आहे, दूरस्थ शिक्षण, बहिस्थ शिक्षण, ऑनलाईन एज्युकेशन करणारे, एक्सटर्नल एज्युकेशन घेणारे, या सगळ्यांचं नेमकं काय होणार आहे. एटीकेटीचे अनेक प्रश्न माणसं विचारतायत की त्यांच्या नेमकं आम्ही जे एटीकेटेवाले आहोत, आम्हाला आधीच इकडे 1-1 वर्ष भरून घ्यावं लागतं, त्याच्यात हा जर का विलंब झाला तर आमच्यासाठीचं काही धोरण आहे का, हेही मुद्दे आपण विचारणार आहोत. तुमच्या सगळ्या प्रश्नांकडे आमचं लक्ष आहे मोबाईलच्या माध्यमातून. छोट्याशा ब्रेक नंतर उर्वरित मुद्दे पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं माझा शिक्षण परिषदमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपली चर्चा सुरू आहे उच्च शिक्षण विषयक आव्हानांकडे आपलं लक्ष आपण देतोय आणि काही मुद्दे सुद्धा उपस्थित करून घेतोय. काही मुद्द्यांच्या बाबतीत आपल्याला विद्यार्थी प्रतिनिधींशी सुद्धा बोलावं लागणार आहे. त्यासाठी आपल्यासोबत अभाविपचे अनिकेत आणि विद्यार्थी सेनेचे वरुण आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांच्याशी संवाद साधतायत माझी सहकारी भारती. अनिकेत, आधी मी तुमच्याकडे जाते. मंत्री महोदयांनी तर हे स्पष्टच केलंय की विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाणार आहे. मात्र प्रश्न आम्हाला खूप येतात आहेत एटीकेटी बद्दल काय किंवा काय. सध्या तुम्हाला विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात काय प्रश्न येतात, त्यांच्यासमोर काय समस्या आहेत सध्या. नाही, खरं तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न फार आहेत की नक्की जर परीक्षा जर आमच्या घेतल्या नाहीत, जर आपण एका वेळेस आपण असं समजू की परीक्षा घेणार नाहीत तर आम्हाला कशा प्रकारचे मार्क मिळतील. समजा माझा जो कॉन्फिडन्स आहे की मला शेवटच्या वर्षी इतके मार्क मिळणार होते, तितकेच मार्क त्याला मिळणार आहेत का. परत त्याला असं वाटतं की आत्ता शेवटच्या वर्षानंतर मला लगेच ती नोकरी मिळेल, ज्या बेसवरती मला नोकरी मिळाली होती ती माझी नोकरी टिकेल का आता या सगळ्या याच्यामध्ये. असे अनेक प्रश्न या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे मला असं वाटतंय. परंतु तुम्ही जर मला संधी दिली तर मी माझ्या मनामध्ये पण काही प्रश्न आहेत या सगळ्या. आत्ता माननीय मंत्र्यांनी जेव्हा हे सगळं मांडलं त्यावेळेस माझ्या मनामध्ये पण प्रश्न येत गेले. तर मला विचारण्याची संधी दिली तर मी नक्की विचारू का. आत्ता विचारा ना, विचारा, तुम्ही बोला. हां, अगदी
मान्य मंत्र्यांनी खरंच ज्याला म्हणता येईल की आत्ता विद्यार्थ्यांचं हित आणि अशा सगळ्या गोष्टींना घेऊन त्यांनी त्यांची भूमिका नक्की मांडलेली आहे. अगदी ज्याला म्हणता येईल की विद्यार्थ्यांचं हित म्हणून त्या भूमिकेचं आपण एखाद्या वेळेस स्वागतही आपण त्याच्यामध्ये करू शकतो आणि त्याच्यासोबतही आम्ही आहोत सरकारच्या. परंतु जर पाहिलं असेल या सगळ्याच्यामध्ये अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये आहेत. त्यामध्ये असं पहिल्यांदा असं वाटतं की आत्ता झाली चर्चा का या सगळ्या विषयाची, कारण ज्या वेळेस आपण शेवटच्या वर्षाची परीक्षा UGCने सांगितलं आपल्याला की जुलैमध्ये करायच्यात, 1 ऑगस्टला आपलं जे सेकंड इयर थर्ड इयरचं कॉलेज सुरू करायचं आहे आणि सप्टेंबर 1 पासून आपल्याला पुढचं ज्याला म्हणतात की सगळ्या प्रोसेस ॲडमिशनच्या करून पुढचं कॉलेज सुरू करायचं आहे. त्यामुळे आपण आता त्याची चर्चा काय करतोय, आपण 20 जूनला आपण ज्या चर्चा करू इच्छित होतो त्याच आपण जर केली असती चर्चा आणि त्यातून असं काही मार्ग निघाला असता तर आपण नक्की त्यासोबत आम्ही पण त्यासोबत राहिलो असतो. परंतु दुसरं असं वाटतं की मला काय वाटतं की 20 जूनला का केली, 8 मेला याच्यात आपण पडायला नको. माझा प्रश्न तुम्हाला हा होता की आत्ता विद्यार्थ्यांसमोर, कारण हा ओपन फोरम आहे, अख्ख्या महाराष्ट्राला जे काही प्रश्न पडलेले आहेत विद्यार्थ्यांना त्याचे प्रतिनिधी आहात तुम्ही, तर आत्ता विद्यार्थ्यांना ठीक आहे एक फायनल इयरच्या परीक्षेचा, पण इतर विद्यार्थ्यांना काय वाटतं? मला तर खरं वाटतं की तुम्ही विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी आहात दोघंही, वरुण पण आणि तुम्ही पण, तर सध्या मानसिक स्थिती सुद्धा बघायला पाहिजे, कारण त्यांना किती म्हणजे फायनल इयरच्या मुलांना करिअरबद्दल असेल, नोकरीबद्दल असेल, ते काय प्रश्न तुमच्याकडे घेऊन येत आहेत सध्या? अगदी या सगळ्या याच्यामध्ये आपण जर विद्यार्थ्यांच्या मानसिकतेबद्दल बोलत असो आणि आपण जर माननीय मुख्यमंत्री आपल्याला सांगतात की आपण येणाऱ्या काळामध्ये लवकरच सगळ्या याशी आपण या झगडू या कोरोनाच्या विरोधामध्ये आणि आपण यातून बाहेर पडू, कधी बाहेर पडू नक्की आपल्यालाही माहिती नाही आहे. परंतु ज्या पद्धतीचं विद्यार्थ्यांची मानसिकता केली जाते की आपण घाबरणारी मानसिकता करतोय काय, असं एक मला वाटतंय. कारण जर आपण त्यांनी पाहिलं असेल तर आपण परीक्षा आपण नंतर कॅन्सल करू असं ज्यावेळेस घोषित होतं किंवा तशा प्रकारची मागणी होती, त्याच विद्यार्थ्याच्या मनावरती पण किती दडपण असेल, आपण घाबरवलं जाते अशा त्या सगळ्या. बरोबर आहे. त्यामुळे आपण विद्यार्थ्यांचा मानसिकता बळकट करणार आहोत का त्यांना आपण सांगणार की नाही की आम्ही कोरोनातून कधी बाहेर पडणार नाही आहोत? आणि समजा आता विद्यार्थ्याला वाटतं की आमचा हा तात्कालिक निर्णय झाला पाहिजे, पण असा तात्कालिक निर्णय आपल्याला असं वाटलं की आता पुढच्या वेळेस पण असंच दिसून येते, ऑगस्टमध्ये परीक्षा निवडली नाही, सप्टेंबरमध्ये सगळी स्थिती अशीच राहिली, तर आपण काय नक्की करणार आहोत त्याच्यामध्ये? अर्थात अनिकेत, मला कळलं की म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये अनिश्चिततेचा मनात अनिश्चितता आहे, त्यांना कळत नाहीये नक्की निर्णय काय होणार आहे. वरुण, मी तुमच्याकडे येते. आता आपण जसं म्हटलं की आता 1-2 दिवसात अंतिम वर्षाच्या परीक्षांचं काय होणार आहे याच्याबद्दल तर स्पष्टता येणार आहे, मात्र आणखीन काय समस्या आहेत ज्या समस्या विद्यार्थी तुमच्यासमोर मांडतात, आता काय काय प्रश्न आहेत त्यांच्या पुढे? धन्यवाद. मी सर्वप्रथम गेल्या अर्ध्या तासाभरात जे बाकीचे मान्यवर आहेत त्यांनी काही मुद्दे मांडले, त्याच्यावर मी बोलू इच्छितो. प्रसन्नजी म्हणाले की इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी आहेत त्यांची जर फायनल इयरची परीक्षा किंवा फायनल सेमिस्टरची परीक्षा झाली नाही तर त्यांना जे हायर स्टडीजसाठी जातात किंवा जॉबला जातात त्यांनी फरक पडेल का? तर मी स्वतःच्या अनुभवाने सांगू इच्छितो की मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे आणि मी कोलंबिया विद्यापीठात मास्टर्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री घेतली आणि मला कोलंबियाने माझ्या 5th सेमिस्टर नंतरच मला ऑफर लेटर दिलं होतं आणि त्यामध्ये फक्त 6वी सेमिस्टर म्हणजे 8वी सेमिस्टर ही मी पास करायला हवी आणि त्यानंतर माझं मी ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट जेव्हा त्यांना दिलं त्याच्यानंतर माझी ती ऍडमिशन त्यांनी सील केलेली. त्याचबरोबर जास्तीत जास्त ज्या कॅम्पस प्लेसमेंट सुद्धा होतात या शेवटच्या सेमिस्टरच्या आधीच होतात. त्यामुळे या भरपूर कंपन्या या तुमच्या गेल्या आधीच्या सगळ्या सेमिस्टरचं ऍग्रिगेट बघूनच तुम्हाला प्लेसमेंट देत असतात. त्याचबरोबर जो दुसरा मुद्दा वारंवार अभाविप असेल किंवा काही इतर मान्यवर मांडत होते की शेवटच्या सेमिस्टरचे जे मार्क असतात हे तुमच्या बरोबर जन्मभर राहतात. मला वाटतं की आज आपण सगळे इकडे पॅनल डिस्कशन मध्ये आहोत, आपल्यापैकी किती लोकांना आठवतंय की शेवटच्या सेमिस्टरमध्ये मला किती मार्क मिळालेले? त्यामुळे फक्त जो पहिला जॉब असतो किंवा फक्त जे पहिले तुमची मास्टरचा तुम्ही अभ्यास करायला जात असाल तिथे मला वाटतंय फक्त शेवटच्या सेमिस्टरचे मार्क बघितले जातात. त्यानंतर तुमची जी कॅपॅबिलिटी असते, तुमची ऍबिलिटी असते, तुमची एक्सपिरियन्स असते त्याच्या नाही. प्रसन्नजी जनरलायझेशन होईल थोडंसं, म्हणजे मी तुमच्या भावनांशी सहमत आहे की कोरोनापासून वाचवणं हा सध्याचा प्रायमरी इंटेन्शन असल्यामुळे परीक्षांच्या बाबतीत वेगळा विचार व्हावा इथपर्यंत सहमत आहे. पण फायनल इयर एक्झाम्स शेवटच्या सत्राच्या मार्क्सना महत्व नसतंय जे तुम्ही सूचित करू पाहताय तसं ते नाहीये. आयुष्यभर त्याची डाच राहते. आपला 1% आपली मिस झालेली मेरिट लिस्ट, आपला मिस झालेला नंबर, आपलं मिस झालेलं स्थान जे कुठलं जॉब मधलं असेल नाहीतर परीक्षेतलं असेल, मिस झालेलं मेडल असेल एखाद्या विषयातलं, असं होत नाही. ते मार्क्स लक्षात राहतात. मी इकडे छोटासा ब्रेक घेतो. ब्रेकच्या नंतर जे मान्यवर यासोबत असतीलच उदय सामंत साहेब असावेत अशी अपेक्षा आहे, कारण पुढच्या याच्यामध्ये आपल्यासोबत सुखदेव थोरात वगैरे मान्यवर मंडळी असणार आहे, त्यांच्यासोबत चर्चा सुरूच राहील. पाहत राहा एबीपी माझा.